शहरात रात्रंदिवस 60 पथकांची निगराणी. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी मनपाच्या कडक उपाययोजना. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर निगराणी ठेवण्यासाठी शहरात 60 भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. मनपाच्या 10 झोनमध्ये 6 पथके तैनात आहेत. ही पथके 24/7 कार्यरत असणार आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात राज्य निवडणूक आयोगाद्वारे प्राप्त निर्देशांचे तंतोतंत पालन केले जात आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता लावून देण्यात आलेल्या आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मनपातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडताना कोणत्याही आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारे आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यावर निगराणी राखण्याची व भरारी पथकाची मुख्य जबाबदारी उपायुक्त श्री मिलिंद मेश्राम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रत्येक झोनमध्ये 6 पथके तैनात राहणार आहेत. प्रत्येक पथकासोबत 2 अधिकारी असणार आहेत. मनपाच्या पथकासोबत पोलीस व व्हिडिओग्राफरसुद्धा राहणार आहेत. या पथकाला पंचनामा तसेच जप्ती करण्याचे अधिकार आहेत. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।